नाही, मला एक लॅम्बोर्गिनी पाहिजे. मी सांगितलं एक लॅम्बोर्गिनी पाहिजे. एक लॅम्बोर्गिनी पाहिजे माझ्या घरी 25 तारखेला. मला जसं पाहिजे होतं सेम तसंच आहे. मला असं नाव लिहून पाहिजे माझं, शिंदे जमा ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी दमाजन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मम्मी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पप्पा इथं बसलेत, इथं स्वीटी झोपली आहे. ए झोपतच असते, तिचं काम असते. रात्रभर जागायचं, तिकडं किचन मध्ये पळायचं, इकडे यायचं, तिकडे जायचं, काय खायला भेटतंय, थैल्या बिल्या सगळं उचलू आणायचं. ए काम असते तिचं. प्लास्टिक बिस्टिक पण खाती? कुठे आहे प्लास्टिक? पोटात कुठे आहे? कुठे आहे पोटात? दिवसा तोंड वाकडं करून बसते. येडी लेकरू माझी. काय 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 काय? मला चाय चपाती देतो. खायचं. काळी नाही, गोरी चाय, नाही आज काळा दुधाची चाय. चहा. बघा मम्मी दुधाचा चाय देत नाही, बोलते काळा चाय पी. काय यार हे? चांगलं असतं कधीतरी त्या पोटाला पण हे कर की जरा चांगलं. मग काळा दे चहा की काळा चहा कडक कडक चांगला. चपात्या, काळा चाय दे की. आहा, आम्ही बनवून पेलो, आता दुसरा बनवायचं. तू बनवून दे मला काय कडक कडक चपाती. बनवायला? तू बनव, गाढवा. तू तुला येतं बनव. का बनवायला? मला नाही येत. कडक कडक एकदम. तू तर बघतो ना कशा बनवतात ते. हा बघतो मी, हा. पण तू बनवून दे, मला नाही माहिती. लवकर. तर वहिनी चपात्या लाटतात, तिथं दादा झोपलाय. अजून मंटू काय झालं? काय बघतीस तू? चपाती कशी बनवते ते बघतीस? हा बघा काय चाललंय हे. असं आहे की हिजच राज्य आहे घरात. बघा कशी झोपली आहे. हे पोरगी सुटे, नीट झोप, चल नीट झोप. ती बोले काय यार, या घरात मला नीट झोपू पण नाही देत, अशी विचार करत असेल. तर आपला चाय रेडी आहे, आज काळी चाय. अजून कडक कडक चपाती मम्मीने बनवून दिली आहे. आता फटाफट चाय नाश्ता करून घेऊया आपण. तर माझा चाय नाश्ता झालाय, मी आंघोळ करून रेडी झालोय. मला जायचं सीएसटी ला. मी अजून दादा जाणार आहे. कुठं आहे तो? हा, तर आम्ही दोघं जाणार आहे. काहीतरी डेकोरेशनचं सामान बिमान बघायचंय. ते मी आता तुम्हाला नाही सांगणार, मी थोड्या दिवसांनी सांगणार. म्हणजे थोड्या दिवसांनी सांगेल, पण नक्की सांगेल. चांगलंच इंटरेस्टिंग आहे, आमच्यासाठी पण चांगलं आहे, तुमच्यासाठी पण चांगलं आहे, तुम्ही पण खुश व्हाल. त्यासाठीच डेकोरेशनचं सामान आम्ही बघायला चाललोय सीएसटी ला. तर आज तर व्हिडिओ बनवायला मला वाटतंय जमणार नाही. तिथं स्वीटी बघा. काय काय बघतीस? हा काय बघतीस? अरे तो गेला का नाही? हा तो दादा आता वहिनीला अजून दिघाला बाहेर सोडायला कुठेतरी गेलाय, कॅम्पात वगैरे. चाललीस तू? नाही मग पप्पा सोडणार आहे. हा, माझी स्वीटी एवढी गरीबासारखी का बसली आहे? सेकंड दे, सेकंड दे, त्या पायाने दे. व्हेरी गुड. बघितलं माझी स्वीटी किती हुशार आहे, किती म्हणजे किती. बघा एवढं गरीब कोण आहे का दुनियात? बघा किती गरीब आहे, किती गरीब आहे लेकरू हे. तिकडून कसं जाईल ना थांबल कोण? सनी. नाही, मग? इथं येईल ना खाली. आणि चावी? चावी पप्पांना देईल ना, तो सोडून येईल इथे. मग आम्ही दोघं बसने जाणार आहेत. आणि मग त्याची दुसरी चावी न्यायला पाहिजे होती बिगर हेल्मेटची, आणि हेल्मेट वर इथं ठेवायची होती. मग ती चावी त्यांनी नेली असती तरी तशी झालं असतं. येईल ना तो इथेच. आता आम्ही बस स्टॉप कडे थांबलोय, बसचाच वेट करतोय. आम्ही बाईक नाही नेणार आहे, कारण बाईक पप्पा नेणार आहेत, पप्पांना काम आहे. तर पप्पा बाईक घेऊन जाणार आहेत. बघू 5 मिनिटं झाली, अजून बस नाही आली आहे. आता बघू किती वेळ लागतोय किती नाही. आता आम्ही आलोय क्रॉफेड मार्केट मध्ये, तिथे जाऊन बघू काय काय सामान घ्यायचंय. अजून आता बघायचंय की काय काय आहे काय काय नाही. तर बघू काय काय सामान आहे तसं घेऊ. आज मार्केट थोडं थंड वाटतंय, आज एवढी गर्दी नाही वाटत आहे. सॅटर्डे संडेच्या टायमाला खूप गर्दी असते इथे, पाय ठेवायला जागा नसती, एवढी गर्दी असते इथे. आज वेडनेसडे तर थोडी नाही का गर्दी नाहीये, कमीच आहे. स्वीटीला पण ना इथूनच आणलं होतं क्रॉफेड मार्केट मधून. जर वेळ भेटला ना तर तुम्हाला दाखवतो स्वीटीला कुठून आणलं होतं. तर आता आधी मार्केट मध्ये जाऊ, बघू सामान भेटतंय का नाही. आता 25 तारखेला क्रिसमस आहे, त्यामुळे ना इथं सगळ्यांनी तेच क्रिसमसचं लावलेलं आहे. सगळं डेकोरेशन आता क्रिसमसच्या ह्याच्यानेच भरलेलं आहे. झाड बघा,
क्रिसमस मध्ये कसं झाड वगैरे लावतात, सगळं डेकोरेशनचं सामान ठेवलंय. आता क्रिसमस आहे म्हणून जसं आम्हाला पाहिजे ते डेकोरेशन कमीच दिसतंय. इथं भेटेल का नाही? आता क्रिसमस आहे म्हणून जास्त त्याचीच हाईप असणार ना त्या डेकोरेशनची, म्हणून हे सगळंच ठेवलंय. आता बघू पुढे जाऊन बघू भेटतंय का नाही आम्हाला जसं पाहिजे डेकोरेशनचं सामान. बघा हे क्रिसमस ट्री सगळं. आता भाई मेरी क्रिसमस 31 ह्याच सामान भेटणार आहे. ट्रीला डेकोरेशन करायचं, घर सजवायचं, तेच सामान आता ठेवलं या लोकांनी. बघा तेच झाडं ठेवलेत. अरे सॅन्टा बाबा, सॅन्टा बाबा बघा, सॅन्टा बाबा. ते फुल घ्यायचे बघा. आज क्रिसमस चाललंय त्यामुळे ना सगळ्यांनी तेच ठेवलंय, क्रिसमस ट्री ठेवलंय. त्याचे झुमर वगैरे ते सगळं डिझाईन करायलाच ठेवलंय. ही जी जागा आहे ना, लोहर चॉल मध्ये आलोय आम्ही. तिथं तुम्हाला लाइटिंग, डेकोरेशन, झुमर वगैरे सगळं जे जे पाहिजे ना ते तुम्हाला इथे भेटेल. सगळं डेकोरेशनचं सामान अर्धा मुंबई या साईडलाच येतं, लोहर चॉल मध्ये क्रॉफिड मार्केटच्या साईडला. अर्धा मुंबई इथंच येतं सामान घ्यायला. 300 रुपए का एक है, 350 का है। हे कितीच आहे? 150 का एक है, 6 फीट हाइट है, ये भी 6 फीट हाइट है। 350 आहे. अरे ते हे फुलं 6 फीट हाइट है. पहिलं तर आमचं ग्रीन कार्पेट बघतो. यहाँ पे ग्रीन कलर का कारपेट कहाँ पे मिलेगा? प्लास्टिक में आता है ना? पहिला लेफ्ट ले। हे पहिला लेफ्ट घे. हाय ठीक वाटतंय, ते डिसेंट वाटतंय, चांगले. हे काय सर? 300 रुपये जोड़ी है, काय कमी नाही होणार का? 250 आएगा जोड़ी। 250 होईल जोडी. पहिले ते कार्पेट हा ठीक आहे. आता जरा कार्पेट देखील. तर पुढे जाऊया. 250 बोलत होता जोडी. बघू जर त्याच्यापेक्षा जास्त स्वस्त भेटली तर बेस्ट आहे ना. मार्केटमध्ये फिरतो तरच आपल्याला कळेल, लगेच उचलायचं नाही काय पण. मार्केट फिरा, कुठं जास्त आहे कुठं कमी आहे, मग त्यात पण बार्गेनिंग करा, असं आहे. बघा लाइटिंगचे सगळं डेकोरेशनचं सामान, लाइटिंग वगैरे पाहिजे ना, बघा सगळं इथं मिळेल. हे वाटतंय बघा आतमध्ये जायचंय, चल ना आतमध्ये. बघा भाई तुम्हाला सगळं डेकोरेशनचं इथं झुमर वगैरे पाहिजे असेल तर इथे पण मिळेल तुम्हाला. हे भाई काय माकड. बोलिए मैडम। चल चल हे बोल असं पाहिजे का? बघ फोन कर. हे सगळं प्लास्टिकचं आहे, ओरिजिनल नाहीये, प्लास्टिक आहे. ग्रीन कलरचं बघ कार्पेट मध्ये बघ असलं. अजून एक असं आहे. एक प्लेन वाला असलं. बीएमसी ची गाडी आली वाटते, बीएमसी ची गाडी आली वाटते. सगळे सामान आतमध्ये घेऊन चालले. अरे बापरे, काय झालं? एक सेकंड एक सेकंड, काय झालं? नाहीये. हेलो, आता आम्ही पुढे चाललोय कारण भाई तिथे काय लक्षच देत नाहीये कस्टमर वर. त्याला सांगतो असंच पाहिजे, तो त्याच्यात धुंदीत आहे. आता पुढे चेक करतोय पुढे मिळेल का नाही. स्नो वाला ट्री इथे विचार. अरे सॅन्टा बाबा, हा हे बघ, हे सही वाटेल, हे ठीक वाटेल. पैसा होय 40 रुपये स्क्वायर फीट। अरे 40 रुपये, 40 रुपये स्क्वेअर फीट आहे. आता आम्ही दुसऱ्या दुकानात चाललोय कारण त्या दुकानात तर खूप जास्त हाय रेट मी सांगत होते. दुसरीकडे बघू. आम्हाला ते जे लीफ असतात ना, झाडांचे पत्ते असतात ना, ते बघायचे प्लास्टिकचे, तेच मिळत नाहीये. आता पुढे बघू. अरे बाई एवढी छोटी छोटी जागा आहे ना, भुलभुलैया सारखी गल्ली आहे ते. बघा हे सगळे जे असतात ना नावाचे, मेहंदी, वेलकम बेबी, सगळं इथं मिळेल. बघा सगळे अर्धी मुंबई इथंच येते घ्यायला. दादा जर आपल्या नावाचं बनवायचं असेल तर बनेल का? हो भेटेल ना. मला असं शिंदे धामा व्लॉग्स टाकायचे, तर किती पर्यंत भेटेल?
मला असं नाव लिहून पाहिजे माझं, शिंदे धामा ब्लॉग. या साईज मध्ये जर रेग्युलर साईज मध्ये बनवला तर तुम्हाला ते 1200 रुपयाला बनवून मिळेल. डिस्काउंट मध्ये किती होईल? डिस्काउंट आहे आपलं होलसेल मध्ये. होलसेल. आपण स्वतः बनवतो, स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. जर जे कलर आहेत अशा मध्ये ब्ल्यू अजून पिंक मध्ये भेटेल का? तुम्हाला पाहिजे तो कलर भेटेल. काय पाहिजे? 1200 मध्ये. ठीक आहे, 1200 पर्यंत भेटेल. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर या साईडला या. आर्टिफिशियल लिव्स पाहिजे होते ना, ते भेटतच नाहीये. आयुष्यपत पार्टी सेंटर आहे भाई. मला एक लॅम्बोर्गिनी पाहिजे हा. मी सांगितलं एक लॅम्बोर्गिनी पाहिजे. एक लॅम्बोर्गिनी पाहिजे माझ्या घरी 25 तारखेला. कुठे गेला? या. आम्हाला जसं पाहिजे होतं सेम तसंच आहे. 200 रुपये मीटर आहे बोलतात ते. हेच पाहिजे ना? माझ्या याच्यावर फोन करायला सांग. आता आम्हाला जे कार्पेट पाहिजे होता ग्रीन कार्पेट तो घेतला. आता आम्हाला तोरण घ्यायचंय. आम्हाला जे फुलांचे हार घ्यायचे होते ना ते आम्ही घेतलेत. हे वाले घेतले, येल्लो वाले घेतलेत, अजून रेड वाले घेतलेत, अजून या डिझाईन मध्ये पण घेतलेत आम्ही. बाय काहीतरी कमी कर भाई 1150 हो रहा है, 1100 रुपया दे दो. जास्त है. 2050. इसका 200 लगा, इसका 250 लगा. इतना नहीं कमा रहे भाई. अरे हो जाएगा भाई. भाई होता है होलसेल का है. मैं भी ज्यादा नहीं बोला हूँ. 900 बोल रहे हो ना, 1000 रुपया दे. मी आताच घरी आलोय तर सगळं डेकोरेशनचं सामान घेतलंय. पप्पा घरी आलेत, मम्मी पण घरी आहे. अरे एवढा फिरलो काय सांगू, वैतागलो मी खरं. असं असं वाटतं की काय कसं पूर्ण दिवस गेला. नाही अजून खूप काय आणलंय, अजून मी तुम्हाला सांगणार नाही. ते फुलं ह्यांनी यांच्या हातावर दिलेलं असं वाटत होतं हेच विकायला बसले. आता तो माणूस क्या बोलला, ऐसा हात रखो तुम पे, नाही क्या फुल देतो. काय सांगू, खूप म्हणजे खूप. अजून हे कशासाठी चाललंय मी तुम्हाला आता सांगणार नाहीये. मी पुढे काही दिवसांनी सांगेल, ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर माझे ब्लॉग बघत राहा, मग तुम्हाला आरामची सरप्राईज कळेल की हे सगळं डेकोरेशन, हे सगळं आम्ही प्लॅनिंग कशासाठी आहे. बरोबर ना? हे इथे लावायला घेतलंय. चला मग ब्लॉग एंड करायची वेळ आली. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. खूप भूक लागली म्हणून हे खातोय. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.